आणि आता बघूयात राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा. त्यातली सुरुवातीची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आलेली. आज 7 वर्षांनंतर तिथे कॅबिनेट मीटिंग होतीये आणि त्या संदर्भातल्या बातम्यांनी आपण बुलेटिनला सुरुवात करतोय. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र 1 नंबरवर होता, मात्र मधल्या काळात मागे पडला अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. आता तो पुन्हा एकदा क्रमांक 1 वर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. 2016 खाली मी मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी जाहीर झालेल्या पॅकेजची बऱ्याचपैकी पूर्तता झाल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. विरोधक सत्तेत असताना त्यांनीच मराठवाड्याला पुन्हा मागे नेलंय, मराठवाड्याचा निधी अडवलाय, त्यांना मराठवाड्याचा विकास बघवत नाही, त्यांना मराठवाडा भकासच हवाय अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली. महायुतीचं सरकार विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन काम करत असल्याचं मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. गुजरातकडे जाणारं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल हा आमचा विचार असल्याचं ते म्हणाले. नदीजोड प्रकल्पही केले जाणार असल्याची माहिती यावेळी पवारांनी दिली. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि यावेळेला संधी मिळाली तर हजर राहू असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आम्ही सगळे पत्रकार आहोत आणि पोलिसांनी अडवलं नाही तर पत्रकार परिषदेला नक्की जाऊ असं त्यांनी म्हटलंय. कॅबिनेट बैठकीसाठी इतका खर्च कशाला असा सवालही त्यांनी यावेळी केला. घोषणाबाज सरकार घोषणा करतील पण अंमलबजावणी कधी असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय. केंद्रातल्या सरकारला आता 10 वर्ष झाली आहेत, त्यांनी आपण काय केलं पाहिजे, काय केलं हे आता सांगण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण ते केवळ आमच्या कामावर टीका करतात असा टोला त्यांनी लगावला. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे यंदा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. कोकणातील पहिल्या मानाच्या गणपतीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात घोड्यावर बसलेले गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीसोबत डोक्यावरून इथे आणले जातात. गेल्या 380 वर्षांपासून संगमेश्वरच्या देवरुखमधील चौसुपी वाड्यामध्ये या गणपती बाप्पाचं आगमन होतंय. बुलडाण्यामधली बातमी. अपर जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आलेत. विभागीय आयुक्तांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर्तव्यात कसूर करणं हा अधिकाऱ्यांना आता भोवलेलं दिसतंय. औरंगाबादचं नाव यापुढे संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव असं नामांतर करण्याचा प्रश्न आज मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मार्गी लागलाय. याआधी फक्त शहराचं नामांतरण झालं होतं, मात्र महसूल कार्यालयांची नावं जुनीच होती. आता ती देखील नामांतरित होणार आहेत. कोणी किती याचिका केल्या तरी सुप्रीम कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे, सत्याचाच विजय होईल अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी विश्वास व्यक्त केला. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच ही मंत्रिमंडळाची बैठक असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय. या बैठकीत आमच्या सर्व मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांकडून अतिरिक्त भाडं आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाले लुटत असल्याचं समोर आलं होतं आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने याची गंभीर दखल घेतली. परिवहन विभागाचे कर्मचारी आता ॲक्शन मोडवर आहेत आणि मुंबईहून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जाते. भंडारा जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे जिल्ह्यातील 15 मार्ग बंद करावे लागलेत. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. बपेरा पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारा राज्यमार्गही यामुळे बंद झालाय. जळगावमधली बातमी. एरंडोल तालुक्यामध्ये पिंपळकोठा गावाजवळ एक खासगी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळून आपटली, ज्यात 4 प्रवासी गंभीर जखमी झालेत. 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जळगावच्या रावेर तालुक्यातली बातमी. तापी नदीला पूर आला. ऐनपूर निंबोल मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आणि पुराच्या पाण्यामुळे आदिवासी बांधवांच्या घरांचं नुकसान होत आहे. केळींच्या बागांमध्येही पाणी शिरलंय. सोलापूरची बातमी. करमाळा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीनं रास्ता रोको केलाय. पावसाअभावी करमाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाईची मागणी इथे करण्यात येते. अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगावमध्ये भाद्रपद यात्रा उत्सव आणि मुक्तद्वार दर्शन आजपासून सुरू होत आहे. भाविकांना बुधवारी 22 सप्टेंबरपर्यंत सलग 5 दिवस पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत मयुरेश्वराच्या मुख्य मूर्तीवर गाभाऱ्यात जाऊन गणेश भक्तांना इथे जलस्नान आणि त्याचबरोबर अभिषेक घालण्याची पर्वणी साधता येईल. सिंधुदुर्ग किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. 4 डिसेंबरला नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इथे येणार आहेत, पण किल्ल्याच्या पडझडीकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप इथे केला जातोय. बातमी. भंडारातली. पावसानं काल दुपारपासून दमदार हजेरी लावली आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे आणि 33 दरवाजे उघडण्यात आले. 5,83,835 इतक्या क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.
नांदेडची बातमी आहे. माहूर तालुक्यातल्या करंजी ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी चिखलपाण्यातून प्रवास करावा लागतोय. गावाला रस्ताच नाही, त्यामुळे स्मशानभूमीपर्यंतचा अखेरचा प्रवासही कठीण झालाय. सरकार लक्ष दिलं नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. जिल्ह्यात 99% लसीकरण पूर्ण झालं असूनही एकाही पशुला लंपीची लागण झाली नाही असा दावा पालघर जिल्हा प्रशासनानं केलाय. पण दुसरीकडे लसीकरण फक्त खासगी पशूंचं झालंय आणि मोकाट जनावरांना मोठ्या प्रमाणात लंपीची लागण झाल्याचं दिसून येत आहे. तीज उत्सवासाठी डीजे लावलेल्या गाडीचे ब्रेक फेल झालेत. गाडी थेट कार्यक्रमात घुसल्याची घटना नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या दया धानुरामध्ये घडली. इथे महिला आणि मुलांसह 12 जण जखमी झाले. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलेला आहे. मुंबई ठाण्यात आज उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबईसह ठाणे, डहाणू आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली. पावसाळा संपायला केवळ 15 दिवस शिल्लक आहेत आणि राज्यात 15 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा 9% पाऊस कमी पडला. एकूण समाधानकारक जरी पाऊस असला तरी पावसाचं वितरण असमान आहे. मध्य महाराष्ट्रात 21% आणि मराठवाड्यात 20% पावसाची तूट जाणवते. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. शिरपूर धरण आणि इटिया दोह धरण, पुजारी, काळीसरार आणि या 4 धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. शिरपूर धरण 73%, इटिया दोह धरणामध्ये 95% पाणीसाठा आहे. पुजारी धरण 86% भरले आणि काळीसरार धरण 75% भरले. अमरावतीतील अपर वर्धा प्रकल्पाचे 13 दरवाजे आतापर्यंत 65 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. वर्धा नदीपात्रात इथे पाणी विसर्ग केला जातोय. अमरावती जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. लातूर जिल्ह्याची मुख्य जलवाहिनी असणारी मांजरा नदी अजूनही कोरडी ठाक आहे. पावसाभावी रब्बी पिकांच्या उत्पादनात 60% घट होणार असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळे लातूरकरांवर दुष्काळाचं सावट आहे. इथल्या पिकांवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. देशातल्या बाजारात कापसाच्या दरात काहीशी नरमाई आहे. बाजार समित्यांमधल्या भावपातळी प्रति क्विंटल सरासरी 7 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान. यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव चांगले राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. सोयाबीनचे भाव देखील गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. सध्या बाजारात 4,500 ते 5,000 पर्यंतचा भाव त्याला मिळतोय. सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका बसतोय आणि त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. तर उडदाला सध्या चांगला उठाव आहे. उत्पादन कमी आहे त्यामुळे भाव टिकून आहेत आणि उडदाला प्रति क्विंटल सरासरी 8 ते 9 हजारांचा भाव मिळतोय. आल्याला प्रति क्विंटल सरासरी 10 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आणखी काही दिवस आल्याची बाजारातली आवक वाढण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे आल्याचे भाव तेजीत राहतील. टोमॅटोचे भाव गडगडलेत आणि भाव पातळी 5 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. उत्पादन खर्चाचा तोटा त्यामुळे शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. दुष्काळी स्थितीमुळे टोमॅटोचा पुढचा हंगाम घेता येईल की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांचं अर्थकारण कोलमडण्याची शक्यता व्यक्त होतीये. मुळशी तालुक्यातल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. त्यामुळे भातशेती सध्या जोमात आहे. पण बदलत्या हवामानाचा फटका भातशेतीला बसू नये यासाठी कृषी विभागाकडून कासारसा इथे भातपीक शेती शाळा घेण्यात आली. शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कारण सलग सुट्ट्या आहेत त्यामुळे गणेशोत्सव यामुळे मुंबईकर बाहेरगावी निघालेत. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा आहेत. मुंबईच्या विमानतळावर आणि किंवा विमानतळ परिसरात आतापर्यंत झालेल्या अपघातांपैकी निम्मे अपघात हे पावसाळ्यात झाल्याचं समोर आलंय. धावपट्टीवरील 4 अपघातात 19 आणि विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर झालेल्या 3 मोठ्या अपघातात 150हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. ठाण्यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आणि 42 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. रुस्तमजी परुळेकर मैदान, सिद्धेश्वर टाकी, रुडवाल नगर, ठाणे महानगरपालिकेचं मुख्यालय, 90 फीट रोड, सह्याद्री शाळा, खारेगाव नाका या परिसरात हे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. नागरिकांनी पर्यावरणभिमुख घरगुती गणेश विसर्जन करावं असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या गलांडवाडीमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला होता. शेकडो मराठा बांधव यावेळी सहभागी झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गलांडवाडी गावामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. भुसावळ पश्चिम मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणारे भुसावळ कटनी एक्सप्रेस आजपासून 8 दिवस रद्द करण्यात आली आहे. सावदा, रावेर, बऱ्हाणपूर, नेपानगरला जाणाऱ्या प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होणार आहे.
धाराशिवमधली बातमी आहे. नगर तुळजापूर राज्य महामार्गावर शेतकरी पुत्रांनी रास्ता रोको आंदोलन केले. लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बातमी ठाण्यातली आहे. मलेरिया आणि डेंग्यूची तिथे तापाची संख्या रुग्णांची वाढते. डेंग्यूचे 73 आणि मलेरियाच्या 358 रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यूनं 2 तर मलेरियानं 1 रुग्णाचा मृत्यू झालाय. मुंबईकरांसाठी बातमी महत्त्वाची आहे, कारण मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी म्हणजे उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी फलाट क्रमांक 10 ते 14च्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आणि त्यामध्ये 12 ते 18 डब्यांच्या एक्सप्रेस त्यामुळे यापुढे उभ्या राहू शकतात. पण फलाटांची लांबी वाढवल्यानंतर तिथे 24 डब्यांची एक्सप्रेसही उभी राहू शकेल. फलाट विस्तारीकरणाचं पहिल्या टप्प्यातलं 45% काम आतापर्यंत पूर्ण झालंय. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1चं रुंदीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे क्रमांक 2 सध्या बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 2 महिन्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील सर्व फलाटांचे क्रमांक बदलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. एसटीतून प्रवास करताना नागरिकांचं मनोरंजन व्हावं यासाठी 2017मध्ये मोफत वायफाय सुविधा देण्यात आली होती. पण आता हा करार संपल्यानं सेवा बंद पडली आहे. परिणामी या प्रवाशांना प्रवासात करमणुकीपासून वंचित राहावं लागणार आहे. बातमी जळगावातली, कारण शिरसोली इथे डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली. 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. घटनेनंतर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शिरसोली इथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्त नमुने घेणं आणि तापाची तपासणी करणं ही कारवाई सध्या केली जाते. बातमी आहे नवी मुंबईतली. नेरूळमधल्या वंडर्सबाग इथे अभिनव स्वरूपात स्वच्छतेची डिजिटल शपथ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 दिवसाकरता विनामूल्य प्रवेश इथे त्यामुळे दिला जाणार आहे. सकाळी 7 ते 10 पर्यंत, रात्री 10 पर्यंत वंडर्सबाग इथे विनामूल्य प्रवेश मिळू शकेल. पालिका प्रशासनाच्या अखत्यारीत किती मोकळ्या जागा आहेत आणि किती जागांवर उद्यानं आहेत, मनोरंजनाची आणि खेळाची मैदानं किती आहेत, या जागांबद्दल ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसीमध्ये त्या येऊ शकतात. याची संपूर्ण माहिती पालिका प्रशासनाने येत्या महिन्याभरात पालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावी अशी सूचना पश्चिम उपनगरांचे पालकमंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लुढा यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे खाद्यतेलांचे दर सध्या मध्यम किमतीवर स्थिर आहेत आणि जगभर तेलबियांचा मुबलक साठा आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर घसरलेत. आयात स्वस्त झाली आहे. गाळप हंगामामध्ये ऊसाची टंचाई भासण्याची शक्यता राज्यात आहे. 30 एप्रिल 2024 पर्यंत राज्याबाहेर ऊस न्यायला बंदी घालणारी अधिसूचना राज्यानं आता जारी केली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसूचना काढली. त्यामुळे राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. विदर्भासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला. विदर्भात नागपूरसह अतिवृष्टी आणि वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. विदर्भाच्या बऱ्याच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आतापर्यंत झाला होता. धरणं जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीमधून मराठवाड्याला नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. सुभेदारी गेस्ट हाऊसवर पुरेशी जागा उपलब्ध नाही म्हणून हॉटेलवर व्यवस्था केली होती, पण विरोधकांनी टीका केल्यानं आम्ही पुन्हा सुभेदारीवर आलो असं देखील कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरच्या जेवढी गावी यशवंत सेनेनं आमरण उपोषण सुरू केले आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि राम शिंदे त्यामुळे आमने सामने आलेत. पक्षाच्या बाबतीतला आणि चिन्हाच्या बाबतीतला निकाल लवकर लागावा ही आमची अपेक्षा आहे असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करतायत असा आरोपही त्यांनी केलाय. निर्णय लागला नाही तर पक्षांतरबंदी कायद्याला काहीही किंमत उरणार नाही असंही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सध्या केले जाते. क्रांती चौकात उपोषण करणाऱ्या आंदोलकांची मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 2019 साली लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांना रवी राणांकडून कडक नोटा घेतल्याचा दावा नवनीत राणांनी केला होता आणि यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोपाची चौकशी व्हावी असं ते म्हणाले. तक्रार दाखल करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले. बातमी धाराशिवची, कारण धाराशिवमध्ये अजित पवार गटानं आता बॅनरबाजी केली. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले सुरेश बिराजदार यांचा बॅनरवर भावी खासदाराचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे धाराशिव लोकसभेवर अजित पवार गट दावा करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. बातमी भिवंडीचे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते
ओवळी इथे रेल्वे उड्डाणपुलाचं भूमिपूजन करण्यात आलं. उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी त्यांच्या हस्ते झाला. जामनेर शहरातील 12 गाड्या उत्सव नुकताच झाला, ज्याच्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. म्हसवा मंदिरापासून ते पाचोरा रोडपर्यंत हा उत्सव साजरा झाला. बातमी आहेत गणेशोत्सवासंदर्भातल्या त्याची सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. तर मुंबईतली बातमी आहे, कारण मुंबई पालिकेनं आगमनासह विसर्जनासाठी देखील सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यावर्षी सद्यस्थितीत 191 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संख्या आता वाढवण्यात येणार आहे. नियंत्रण कक्ष आणि विसर्जन ठिकाणी जीवरक्षकही तैनात केले जात आहेत. पुढच्या आठवड्यात गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, त्यामुळे विविधरंगी फुलांनी फुलबाजार सजला आणि पूजेसाठी आणि सजावटीसाठी लागणारी फुलं खरेदी करण्यासाठी दादर आणि एल्फिस्टनच्या फुल बाजारात प्रचंड झुंबड उडतीये. गणेशोत्सवात वाढत्या मागणीमुळे झेंडूचे दर 60 ते 80 रुपये किलोवर पोहोचतील अशी शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या IRCTCने एक जय्यत तयारी केली आहे, कारण राज्यात धावणाऱ्या 5ही वंदे भारत ट्रेनमध्ये गणेशोत्सवानिमित्तानं प्रवाशांना उकडीचे मोदक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रवाशांपर्यंत प्रसाद पोहोचावा यासाठी 4,500 मोदकांची ऑर्डर देणार असल्याचं IRCTCच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. गणेशोत्सव यात येतोय, त्यामुळे पुणे पोलीस सतर्क झालेत. उपनगरात तब्बल 6,500हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जातोय. संभाव्य घातपाती कारवाया त्याचबरोबर अनुचित घटना टाळण्यासाठी पुणे पोलीस सध्या सज्ज दिसत आहेत. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाताना राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमानही बघूयात.